पोगो बिलान जे सगळें बरयलां 100% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स, सेमी गव्हर्मेंट जॉब्स, 100% 100% कमदाचे जागे आहा ते गोंयकारांक, आनी 100% सगळ्यो स्किमी आसा, सगळ्यो बेनिफीट आहा ते फक्त गोंयकारांक, फक्त पोगो पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक. हें सगळें आयकपाक खूब बरें दिसता. पूण ह्यो सगळ्यो गोश्टी कितले पर्यंत शक्य आसा आनी कितले पर्यंत संविधानीक आसा हें सगळें आमी ह्या व्हिडिओ सिरिजांक पळोवया. खूब जाण म्हणटात की हें पोगो बील अनकॉन्स्टिट्युशनल, असंविधानीक. पूण ह्या व्हिडिओंक आमी फक्त पोगो बिलान ज्यो 3 मिस्टेकी आसा तें पळोवया. पोगो बील संविधानीक किंवा असंविधानीक हें हांव जे फुडले जे भाग करतलो तितूंत हांव उलयतलों. सद्याक आमी अशें धरून चलोया की पोगो बील कॉन्स्टिट्युशनल आसा, अशें मानुया की पोगो बील संविधानीक आसा. पोगो बिलांक पयली मिस्टेक आसा ती, जो पोगो बिलाचो एम किंवा ऑब्जेक्टीव आसा थंय सगळ्यो गोश्टी बरयल्ल्यो आसात, जे गोंयकारांक वेगवेगळे बेनिफिट्स, स्किम्स, कमदादचे जागे, गव्हर्मेंट जॉब्स, प्लॉट्स, शॉप्स आनी एज्युकेशन, शिक्षण. पोगो बिलाचे एम आनी जो ऑब्जेक्टीव आहा तितून शिक्षणाचें मेन्शन आसा, फक्त एज्युकेशन म्हणून मेन्शन आसा. पूण जर पूर्ण पोगो बील वाचीत जाल्यार हितूंक तुमकां सगळें मेळटलें, रिजर्वेशन इन जॉब्स, स्किम्स, बेनिफिट्स. पूण हितूंक शिक्षणाचें रिजर्वेशन कांयच मेन्शन केल्लें ना. पोगो बिलांक शिक्षणाक कांयच रिजर्वेशन दिल्लें ना. शिक्षण हें एक सामकें इम्पॉर्टंट जावन आसा. आनी बाकीचे जॉब्सांक रिजर्वेशन हें बरें आसा, खूब बरें आसा. पूण एज्युकेशनाक रिजर्वेशन नासतना कशेंच जॉब्साक रिजर्वेशनाक आमी डिमांड करूंक शकना. ताका लागून पयलीं हितूंक एज्युकेशनाक कितलें रिजर्वेशन आसतलें तें सगळें गोंयकारांक कळपाक जाय. शिक्षण हें पोगो बिलान मेन्शन केल्लें ना, ताका लागून हांव पर्सनली पोगो बील आमकां हें जें पोगो बील आसा सद्याचें तें पोगो बील आमकां जाय म्हणून हांव म्हणूंक शकना. आनी हांव दुसऱ्यांकूय सांगूंक शकना की आमकां हें पोगो बील जाय म्हणून, कित्याक तितून शिक्षणाक रिजर्वेशन खंयच मेन्शन केल्लें ना. पोगो बिलान दुसरी जी इम्पॉर्टंट आनी व्हेरी सिरियस मिस्टेक आसा ती म्हणल्यार सगळे रिव्होल्युशनरी गोवन्स, मनोज परबूय सांगता आपल्या स्पिचांक की पोगो बिलान रिव्होल्युशनरी गोवन्सान डिमांड केला की सगळे प्रायवेट जॉबांक 80% रिजर्वेशन जाय म्हणून. आतां सगळे जेन्ना म्हणटा की पोगो बिलान डिमांड केला 80% रिजर्वेशन जाय म्हणून, पूण जेन्ना हांव पोगो बील काडून वाचता तितूंत खंयच बरयल्लें ना की 80% प्रायवेट जॉबांक रिजर्वेशन हे पोगो बिलांक मेळटलें म्हणून, खंयच बरयल्लें ना. आतां फक्त जो पॅम्फलेट आसा रिव्होल्युशनरी गोवन्साचो पोगोचो जो पॅम्फलेट आसा तितूंत बरयल्लें आसा की 80% जॉब्स ओन्ली फॉर पोगो, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. पूण हें पॅम्फलेटान बरयल्लें आसा तें पोगो बिलांक ना. सो जेन्ना रिव्होल्युशनरी गोवन्स, मनोज परब किंवा कोणी रिव्होल्युशनरी गोवन्साचो मेंबर, सपोर्टर जेन्ना म्हणटा की पोगो बील आमकां जाय, प्रायवेट जॉब्सांक 80% डिमांड केला म्हणून, तेन्ना हें रॉंग. तर ही एक मिस्टेक जावन आसा. आनी परत हिवूय मिस्टेक हांव म्हणना की ही मनोज परबाची मिस्टेक किंवा रिव्होल्युशनरी गोवन्साची मिस्टेक. ही अगेन इज अ मिस्टेक ऑफ द लिगल एक्सपर्ट जे कोणें बील ड्राफ्ट केला, की तो हें भितर बिलांक घालपाक विसरलो. सो ही मिस्टेक एक दुसरी सगळ्यांत व्हडली मिस्टेक जावन आसा. आतां पोगो बिलान जी तिसरी मिस्टेक आसा ती एक सामकी व्हडली सिरियस ड्राफ्टींग मिस्टेक आसा. पोगो बिलान जे रायट्स आनी प्रिविलेजीस जे गोंयकारांक दिल्ले आसा, एक सुमार जे रायट्स आनी बेनिफिट्स सगळे मेळून सगळे आसा, तितून जी भाशा यूज केल्या जशें की ते म्हणटात की एनी ऑफ द स्किम्स, कोंकणीन म्हटल्यार सगल्यो योजना. दुसरें एनी ऑफ द बेनिफिट्स, ताका कोंकणीन आमी म्हणूंक शकता खंयच्योय योजना किंवा खंयचेय फायदे. हें जें वाक्य आसा एनी ऑफ द स्कीम, एनी ऑफ द बेनिफिट्स म्हटल्यार सगल्यो स्किमी, सगळे बेनिफिट्स, हें एक फकाणाचें वाक्य जावन आसा. हें कायद्याचें वाक्य न्हू, ही भाशा कायद्याची न्हू.
अशें कितें म्हणल्यार जेन्ना हे प्रॅक्टिकली जेन्ना हे अप्लाय जातलें वा बील पास जातलें आनी ह्यो सगल्यो स्किमी गोंयकारांक सगल्यो स्किमी पर्सन गोवन ओरिजीन म्हणून आसतलें तेन्ना एक हेजी पोगो बिलाची फकाणां जातली. ती कशी ती आमी 2 एग्जांपल दिवन पळोवया. पयलें एग्जांपल म्हणल्यार जी गोवा सरकाराची किंवा भारत सरकाराची एक स्कीम आसा, मिड डे मील स्कीम म्हणल्यार माध्यान्ह आहार योजना. आतां जेन्ना तिवूय स्कीम म्हणटा तेन्ना डायरेक्टली ते ऑटोमॅटिकली तेका पोगो बील लागता. पोगो जो कायदो आसा त्या हितूंक ती स्कीम येता. आतां ती स्कीम कसली ती आमी पळोवया. ती मिड डे मील स्कीम म्हणल्यार जे बालवाडीचे भुरगे आसता किंवा पयले ते 8वी पर्यंत जे 5 वर्सांचे 6 वर्सांचे जे भुरगे असतात तांकां ही स्कीम, कित्याक तांकां स्कुलाक शाळेक वयता तेन्ना तांकां एक मिड डे दनपारचे तांकां एक बिस्कीट किंवा एक पाव आनी इल्लीशी भाजी मेळटा तांकां खावपाक. आतां हें पोगो बील त्यावूय स्किमीक लागता. आतां लागता कित्याक म्हणटा हांव, कित्याक हे पोगो बिलान खंयच मेन्शन केल्लें ना की ते खंयचे थोडे स्किमीक लागची ना म्हणून. हांगा क्लियरली कितें म्हणलां तेणी की सगळे स्किमीक लागतले. सो खंयचीच स्कीम हितून एक्सक्लूड ना. तर हेजो परिणाम कितें जाता, प्रॅक्टिकली कितें जाता, जेन्ना फाल्यां सकाळीं जेन्ना एक शाळेंत भुरगे वयतात, जर एक अशें धरया की 20 भुरगे आसा टोटल, तितून 10 जाण पोगो आसा आनी 10 जाण मायग्रंट आसात. एक 6 वर्सांचे 5 वर्सांचे भुरगे धरया. तेन्ना जेन्ना त्या भुरग्यांक एक बिस्कीट दितले, 5 रुपयांची बिस्कीट किंवा एक पाव दितले खावपाक, तेन्ना टिचरींक कंपल्सरिली ते 10 गोंयकारांक सायडीक काडचे पडटले आनी 10 मायग्रंट्स भुरग्यांक सायडीक काडचे पडटले आनी ते पाव किंवा बिस्कीट ते फक्त गोंयकारांक दिवची पडटली. तांकां दिवप ना, कित्याक पोगो बिलान तशें सांगलां की सगल्यो स्किमी फक्त पोगोक. तर हेका लागून पोगो बिलाची फकाणां जातात. आतां दुसरी एक स्कीम पळोवया आमी, किंवा एक बेनिफीट जो सरकार दिता, सगळे गोंयकारांक दिता. तो गोंयकारांकूच न्हू, तो सद्याक तो सगल्यांक आसा. तो म्हणल्यार एमर्जन्सी मेडिकल सर्वीस, म्हणल्यार आमची एम्ब्युलन्स आसता तिवूय एक योजना जावन आसा आनी तोय एक फायदो जो सद्याक सगल्यांक मेळटा. आतां जेन्ना पोगो बील येतलें तेन्ना पोगो बिलान सांगलां की सगल्यो स्किमी सगळे बेनिफीट गोंयकारांक म्हणून. आतां परत एक एग्जांपल धरया की फाल्यां सकाळीं एक एक्सिडेंट जालो, एक बसीचो एक्सिडेंट जालो, तितून जर 10 जाण गोंयकार धरया आनी 10 जाण मायग्रंट धरया, तर एम्ब्युलन्स ती फक्त गोंयकारांक व्हरोंक शकता. ते मायग्रंट कितले ते सिरियस आसा जाल्यार तांकां ते हात लावंक शकना, कित्याक पोगो बिलान क्लियरली सांगलां सगल्यो स्किमी सगळे बेनिफीट फक्त गोंयकारांक. तर असले थोडे ज्यो स्किमी आसा त्यो जो लिगल एक्सपर्ट आहात रेव्होल्युशनरी गोवन्सा, तेणे जे ड्राफ्ट केला बील, तेणे ह्यो सिच्युएशन तेणे कन्सिडर करूं ना. आनी जेन्ना असले कायदे आसतात की ते खूब डिफरंट स्किमीचे बद्दल उलयता, कश्यो त्यो अप्लाय जातल्यो, तेन्ना एक ड्राफ्टींग एक मॅनर आसता. तो म्हणल्यार तेणी अशें मेन्शन करपाक जाय की सगल्यो ह्यो ज्यो स्किमी आसात त्यो स्किमी पोगोकूच मेळटल्यो, त्यो स्किमी एक लिस्टांक आमी घालतले म्हणून. आनी ते लिस्ट तेका एक एनेक्शन म्हणूंक शकता तुमी किंवा एक शेड्यूल म्हणूंक शकता. ते शेड्यूल तुमी हे पोगो बिलाक फाटल्यान लावप आसता. आनी ते प्रोविजनाक अशें म्हणटा की अशें म्हणूंक जाय की ह्या लिस्टान जितल्यो स्किमी आसतल्यो तांकांच हो पोगो बील लागतलो. आनी मागीर ते रेव्होल्युशनरी गोवन्सा जो सरकार येयलो तेजे रिस्पॉन्सिबिलिटी ते लिस्टांक खंयच्यो स्किमी घालपाच्यो, खंयच्यो घालप ना. जशें हांवें तुमकां सांगलां जे मिड डे मील स्कीम आसा, ती मिड डे मील स्कीम त्या लिस्टांक घालप ना, ती भायर दवरप. दुसरी एमर्जन्सी एम्ब्युलन्स स्कीम आसा किंवा योजना आसा ती त्या लिस्टांक घालप ना, ती भायर दवरप. फक्त कितें दुसऱ्यो स्किमी आसा, जर फार्मर स्कीम आनी कसली स्कीम, एज्युकेशनल लोन स्कीम, ती स्किमी स्पेसिफिकली त्या लिस्टांक घालपाच्यो. तर ही मिस्टेक आसा ही सामकी व्हडली आनी ही मिस्टेक पोगो बिलाची सामकी फकाणां करून उडयता. तर ह्यो ज्यो 3 मिस्टेकी आसात त्यो मिस्टेकी रेक्टिफाय केले शिवाय हांव एक गोंयकार जावन ह्यो पोगो बील हे मिस्टेकी आसतना हे पोगो बील म्हाका जाय किंवा हांव दुसऱ्याकूय सांगूंक शकना की हे पोगो बील आमी डिमांड करचें म्हणून, कित्याक ह्यो 3 मिस्टेकी पोगो बिलाची फकाणां करतात. आतां ह्यो 3 ज्यो मिस्टेकी हांवें सांगल्या त्या मिस्टेकीक लागून पोगो बील फुडें वचपाक खूब आडखळ जावंक शकता.
आनी आडखळ जातलीच, कित्याक हे मिस्टेकीक लागून पोगो बिलाची फकाणां जातात. आनी हांव म्हणना की ही मनोज परबान किंवा रिव्होल्युशनरी गोवन्साची हे मुद्दम तेणी मिस्टेकी केल्या. ही मिस्टेकी क्लियरली जे लिगल एक्सपर्टान जे हे बिल ड्राफ्ट केला, ही मिस्टेक तेजी मिस्टेक आसा, जावन आसा ह्यो सगळ्यो. ह्यो जर तीन मिस्टेकी जर क्लियर करीत जाल्यार एक गोंयकार जावन कॉन्स्टिट्युशनल जाता काय अनकॉन्स्टिट्युशनल, संविधानीक किंवा असंविधानीक, हें आमी मागीर चिंतून हांव एक पर्सनली एज अ गोंयकार हांव म्हणूंक शकता की पोगो बील आमकां जाय. पूण ह्यो मिस्टेकी आसतना हांव एक गोंयकार जावन हें पोगो बील म्हाका जाय अशें म्हणूंक शकना, कित्याक हितून ह्यो तीन व्हेरी सिरियस मिस्टेकी आसात. ह्या व्हिडिओ सिरिजाच्या दुसऱ्या भागांत हांव ह्या पोगो बिलान कशी तीन दुसरी बिलां घुसल्यात तेजेर हांव उलयतलों. आनी तिसऱ्या भागांत हांव पोगो बील संविधानीक किंवा असंविधानीक जाता काय ना, कॉन्स्टिट्युशनल किंवा अनकॉन्स्टिट्युशनल जाता हेजेर उलयतलों.